नमस्कार सर्वांना. माझं नाव माधुरी श्रीकांत काकडे. आज आपण एका गेल्या वेळचा जो विषय होता स्थूल शरीर, त्याला धरूनच आज पुढच्या शरीराची आपण माहिती घेणार आहोत. आजचा विषय आहे प्राणमय शरीर. आपण बघितलं शरीरांचा प्रवास हा बाहेरून आतमध्ये आहे. 7 प्रकारची शरीरं आहेत हे आपण गेल्या वेळेस बघितले. त्यातलं पहिलं शरीर आपण स्थूल शरीराची माहिती घेतलेली आहे. आज आपण त्याच्याच शेजारचं आतल्या बाजूला दुसरं शरीर प्राणमय शरीर. प्राणमय शरीर ह्याच्यामध्ये मूळ शब्द आहे प्राण. प्राण म्हणजे ऊर्जा, यालाच ऊर्जामय शरीर असंही म्हटलं जातं. शरीराची व्याख्या आपण गेल्या वेळेस बघितलेलीच आहे. जे क्षणाक्षणाला क्षीण होत जातं त्याला आपण शरीर म्हणतो. आणि हे प्राणमय शरीर, प्राणमय शरीरालाच ऊर्जामय शरीर असंही म्हटलं जातं. आता या प्राण याचा अर्थ काय की जिवंत चेतना, म्हणजे जैविक चेतना की जी श्वासाशी जोडली गेलेली आहे. याच्या जर आपण हे जर शरीर तुमचं चांगलं असेल तर तुमची साधना अगदी खोलवर जाते. आणि जर हे शरीर तुमचं बिघडलं तर सगळेच बाहेरच्या क्रिया बिघडतात. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं स्थूलमय शरीर हे प्राणमय शरीरावर अवलंबून आहे. प्राण नीट तर तुमचं स्थूल शरीर नीट. आणि याच्यामध्ये याच्यामध्ये आपण पुढं बघणार याची रचना कशी, किंवा याचं कार्य कसं चालतं, किंवा याचं कार्य बिघडलं तर त्याच्यावर उपाय काय करायचे, किंवा वेगवेगळ्या अनुभव काय येतात हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर माझ्या मते तुम्हाला प्राणमय शरीराची व्याख्या लक्षात आलेली असेल. प्राणमय शरीर म्हणजे ऊर्जामय शरीर. आणि हे प्राणशक्तीचं चालणारं जीवन, आपण माणूस म्हणजे प्राणशक्तीवर चालणारं जिवंत यंत्र म्हटलं जातं. तर याची रचना कशी आहे आपण बघूयात. या प्राणमय शरीरामध्ये नाड्यांचा आणि चक्रांचा समावेश होतो. 72,000 नाड्या या प्राणमय शरीरामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याचप्रमाणे 7 चक्रे याच्यामध्ये अस्तित्वात आहेत. आता 72,000 नाड्यांपैकी सुद्धा ज्या 3 नाड्या आहेत, कोणकोणत्या 3 नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, या 3 नाड्या या प्रमुख नाड्या समजल्या जातात आणि बाकी त्याचे उपप्रकार समजले जातात. तर आता इडा नाडीचा जर विचार केला तर इडा नाडीलाच दुसरं एक नाव आहे चंद्रनाडी. आणि ती शांततेचं काम करते. दुसरी नाडी आहे आपली पिंगला नाडी. पिंगला नाडीला सूर्यनाडी असंही म्हटलं जातं आणि ती ऊर्जा प्रदान करायचं काम करते. आणि तिसरी आहे आपली सुषुम्ना नाडी. सुषुम्ना नाडीला मध्यम नाडी म्हटलं जातं आणि ती नाडी खरं तुम्हाला मोक्षापर्यंत न्यायला कारणीभूत होते. आता चक्रांचा जर विचार केला तर 7 चक्रांचा याच्यामध्ये समावेश होतो. 7 चक्र कोणती? मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रकार, या 7 चक्रांचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि ही चक्र आणि नाड्या म्हणजे 7 चक्र जे आहेत ही ह्या प्राणावर अवलंबून आहेत. म्हणजे प्राण हे 5 म्हणजे पंचप्राण ह्या चक्रांना नियंत्रित करायचं काम करतात. आता प्राणमय ऊर्जेमध्ये पंचप्राणांचा समावेश होतो आणि ते पंचप्राण तुमच्या ह्या ऊर्जाला किंवा ह्या चक्रांना आणि नाड्यांना हे करायचं काय म्हणतात, नियंत्रित करायचं काम करतात. तर आता कोणते पंचप्राण? प्राणामध्ये पण 5 प्रकार आहेत. पुन्हा त्याचे पुन्हा उप आणि 5 प्रकार आहेत. तर 5 प्रकार प्राणांचे कुठले? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. आता या प्रत्येक प्राणांच्या शरीरामध्ये, आता तुम्ही म्हणाल हे इतकी माहिती कशासाठी, याचा अध्यात्माशी काय संबंध? पण हे जर तुम्हाला कळलं तर याच्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त साधना खोलवर करायला मदत होते. आपल्याला जर आपला प्राण माहिती असेल, प्राणांचे प्रकार माहिती असतील, त्याचं शरीरामध्ये कार्य कसं चालतं हे माहिती असेल तर साधनेला ते अतिशय बरं पडतं किंवा साधना खोलवर न्यायला मदत करतं. आता प्राण आपण जे 5 प्राण आपण बघितले, तर तो प्राण आपला कुठं राहतो? तर आपल्या हृदयात राहतो आणि तो श्वासोश्वासाचं काम करतो. दुसरा अपानवायू कुठं राहतो? अपानवायू मोठ्या आतड्यामध्ये राहतो आणि तो मलमूत्रांना विसर्जित करण्याचं काम करतो. तिसरा वायू समानवायू. समानवायू कुठं राहतो? आपल्या नाभिकमलामध्ये राहतो आणि नाभिकमलामध्ये तो सर्व नाड्यांना अन्नरस पुरवण्याचं कार्य करतो. चौथा कुठला आहे? उदान. उदान हा कुठं राहतो? कंठामध्ये राहतो आणि कंठामध्ये राहतो म्हणजे त्याचं वाणीवर नियंत्रण आहे आणि तो सर्वांना अन्नरसाचं विभाजन करायचं काम करतो. आणि शेवटचा व्यान प्राण. व्यान प्राण हा सगळ्यात महत्त्वाचा, कारण जर हे 4 प्राण जर बिघडले तर या 4 प्राणांच्या कार्यामध्ये सतत मदत करण्याचं काम हा व्यानवायू करतो. आणि व्यानवायू हा सर्व शरीरभर फिरत असतो, म्हणजे सर्व शरीरामध्ये तो व्यापून आहे. आता हे 5 प्राण आपण बघितले. ह्या 5 प्राणांचं आपण स्थान पण बघितलं. प्राण हा बाहेरून आतमध्ये जातो. अपानवायू हा
वरून खाली जातो. समान वायू हा बेंबीच्या ठिकाणी बाहेरून आत जातो. उदान वायू हा खालून वर जातो कंठाकडे, आणि व्यान हा सर्व शरीरभर फिरतो. आता याचे पुन्हा 5 पंचप्रकार, 5 यांना मदत करणारे आणि 5 प्रकार आहेत. आता त्यांची नावं फक्त मी तुम्हाला सांगते की हे पंच उपप्राण कुठले आहेत. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आता ह्या वायूंचं पण काम ठरलेलं आहे. ह्या वायूंचं पण तुम्हाला काय कार्य हे लक्षात आलं तर आणखीन सोपं पडते. आता नागवायू काय काम करतो तर तो तुम्हाला ढेकर निर्माण करायचं काम करतो. ढेकर निर्माण करून तुमच्यातले विशुद्ध तत्व बाहेर टाकण्याचं काम करतो. कूर्मवायू काय करतो तर कूर्मवायू तुमच्या पापण्यांची सतत उघडझाप होत असते. ते कुठल्या उपप्राणामुळं, ह्या कूर्म उपप्राणामुळं. तिसरा कृकल उपप्राण. कृकल काय करतो तर तुम्हाला शिंक वगैरे आणण्याचं काम करतो, की शिंकीच्या रूपानं तुमच्यातले निगेटिव्हिटी बाहेर टाकण्याचं काम करतो. देवदत्त वायू काय करतो, देवदत्त जर तुम्हाला आळस आला असेल, कंटाळा आला असेल तर जांभई निर्माण करून तो तुम्हाला दाखवून देतो. आणि सगळ्यात धनंजय वायू हा जो आहे, धनंजय वायू हा तुमच्या मृत्यूनंतरही तुमच्या शरीरामध्ये अस्तित्वात असतो. कशासाठी अस्तित्वात असतो तर माणसाला प्राण सोडून गेल्यानंतर जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या मृत शरीराला इतरच्या बाहेरच्या निगेटिव्हिटीचा काहीही परिणाम होऊ नये हे तो धनंजय काम करतो. तर अशा प्रकारे आपण 5 प्राण आणि 5 उपप्राण याची माहिती घेतलेली आहे. यांची रचना आपण समजून घेतलेली आहे. आता यांचं कार्य कसं चालतं आपण बघूया. प्राण शरीराचं कार्य कसं चालतं बघूया. तर वास्तविक पाहता हे प्राण शरीर अतिशय महत्त्वाचं आहे. का अतिशय महत्त्वाचं आहे कारण हे स्थूल शरीराला चालवणारं इंधन आहे. जे स्थूल शरीर पूर्ण तुमच्या ह्या प्राणमय शरीरावर अवलंबून आहे. जर तुमचा श्वास व्यवस्थित तर तुमचं शरीर व्यवस्थित, स्थूल शरीर व्यवस्थित. आता या प्राणमय शरीराचं मेन कार्य काय, श्वास चालू ठेवणे, रक्तप्रवाह व्यवस्थित करणे, पचन करणे, शरीराला ऊर्जा देणे आणि अशी वेगवेगळी किंवा मनाला पण, मनाची स्थिरता, हे जे दोन्ही कार्य आहेत हे करण्याचं काम पण ह्या प्राण शरीरामुळेच घडतं. तर आता प्राण हे आणखी एक महत्त्वाचं काम काय करतो तर तो बाहेरचं शरीर स्थूल शरीर आणि प्राण शरीराच्या आतलं शरीर मनोमय शरीर. तर हे मनोमय शरीराला आणि स्थूल शरीराला बांधण्याचं काम एक दोघांमधला तो पूल आहे. ते दोघांमधला तो सांधा आहे साधणारा. जर का तुमच्या शरीरात प्राण बिघडला, आता विचार करा प्राण बिघडला तर काय घडणार आहे. ही जी वर आपण सगळी कार्य बघितलेत ते सगळीच कार्य फेल जाणार आहेत. शरीर थकणारे, दमणारे, पचनशक्ती बिघडणारे, मानसिक चिंता वाढणार आहेत आणि विनाकारण अस्थिरता, भीती निर्माण आहेत. म्हणजे किती या प्राणाला महत्त्व आहे विचार करा तुम्ही. आणि जर का याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला तरी सगळीच म्हणजे कार्यही बिघडतात. तर आता समजा ही काही कारणाने तुमचं प्राण बिघडला तर त्याच्यावर उपाय काय करायचा आहे. नेहमीप्रमाणे उपाय आपले ठरलेले आहेत की काय, तुम्ही प्राणायाम केलं पाहिजे, निसर्गामध्ये फिरला पाहिजे, श्वासावर लक्ष दिलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, आहाराशी संबंधित म्हणाल तर सात्विक आहार तुम्ही घेतला पाहिजे. ह्या वेगवेगळे उपाय तुम्ही त्याच्यावर केले पाहिजे. वेगवेगळे उपाय करून तुम्ही तुमचं प्राणमय शरीर अद्ययावत ठेवण्याचं काम केलं पाहिजे. तर आता ह्या प्राणमय शरीराचा अनुभव कसा येतो, जर या प्राणमय शरीराचा अनुभव तुम्हाला साधनेमधून येतो. साधनेला तुम्ही बसल्यानंतर जेव्हा तुम्ही डोळे मिटता आणि श्वासावर लक्ष देता तेव्हा आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याच्यावर तुम्ही फक्त लक्ष जरी दिलं तरी तुम्हाला तुमच्या शरीराचे वेगवेगळे कंपन्स जाणवतात, व्हायब्रेशन्स जाणवतात. आणि ते व्हायब्रेशन्स कंपनं म्हणजेच प्राणमय शरीराची अनुभूती येते. आता प्राण म्हणजे कंपनं निर्माण होणं, शरीरामध्ये व्हायब्रेशन निर्माण होणं हेच प्राण जागृत असल्याचं लक्षण आहे. जर हे प्राण सगळ्यात महत्त्वाचं काय काम करतो, तुमच्या मनाला नियंत्रित ठेवण्याचं काम पण हे महत्त्वाचं काम करतो. म्हणजे आपण जो श्वासोच्छ्वास घेतो मग ही श्वास हा नुसता श्वास नाही आहे, नुसती हवा नाही आहे, तर ती आपल्याला अतिशय भव्य दिव्य अशी निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. आणि असं हे आपलं प्राणमय शरीर की जे स्थूल शरीराच्या आतमध्ये आहे, स्थूल शरीराला मनोमय शरीराला बांधणारं आहे. तर या शरीराला अद्ययावत ठेवणं, चांगलं ठेवणं, त्याच्यासाठी दररोज प्राणायाम, ध्यानधारणा, निसर्गाशी संबंध किंवा सात्विक प्रकारचा आहार घेणं हे उपाय जर केले तर तुम्ही या प्राणमय शरीरावर विजय मिळवू शकता आणि तुमची साधना खोलवर जाऊन जास्तीत जास्त आत्म्याकडे तुमचा साधनेमार्फत प्रवास चालू होतो. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.